नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासोबत माझी एक फेवरेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याला काय म्हणतात माहीत आहे? आणि हे बनते कशापासनं? हे आहे तुरीचे दाणे. या तुरीच्या दाण्यांना काय करू आपण? थोडंसं तेल टाकायचं आणि या दाण्यांना आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पॅनमध्ये भाजून घ्यायचं. या तुरीच्या दाण्यांपासून आपण कढी गोळे बनवणार आहोत. आता हे कसे बनवायचे ते प्रोसेस मी तुम्हाला सांगते. बघा, अशा पद्धतीने छान असे भाजून घ्यायचे. म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे ना, दाण्यात जेव्हा आपण दाणा खातो तेव्हा असा कच्चा कच्चा लागतो. आणि जेव्हा आपण भाजल्यानंतर कसं याच्यातला जो कच्चेपणा आहे ना, तो निघून गेला पाहिजे इथवर भाजायचं त्याला. त्याच्यावरती थोडे हलके हलके ब्लॅक स्पॉट पण येतात जेव्हा आपण त्याला भाजतो. त्याला भाजणं याच्याकरता आवश्यक आहे. जर आपण याचे आपण जर कढी गोळे बनवले ना, तर तो कच्चेपणा काही त्या कढीत टाकल्यानंतर तो काही जात नाही. त्याच्यामुळे आधी ना याला भाजणं फार आवश्यक आहे. भाजायचं आणि मिक्सीच्या पॉटमध्ये याला असं गरबरीत वाटून घ्यायचं आणि चवीनुसार टाकायचं याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. या पदार्थाला काही असे विशेष इन्ग्रेडियंट्स लागत नाही. आपले घरीच असणारे वस्तूपासनं हा पदार्थ तयार होऊन जातो. यामध्ये टाकलेला आहे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे अर्धा कप टाकायचं आहे अर्धा किलो दाण्यांमध्ये. आणि जर हे ड्राय झालं तर पाण्याचा फपका द्यायचा नाही. जर असंच बांधता येत असेल तर असंच बांधायचं आणि असं बांधून याचे छान असे गोळे तयार करून घेऊया आपण. यानंतर काय करायचं, जसं आपण कढी बनवतो ना तशाच पद्धतीने आपल्याला आता कढी फोडणी टाकायची आहे. मी इथे 3 पाव दही घेतलेला आहे. त्यामध्ये बेसन टाकायचं आणि मिक्सरला फिरवून टाकायचं. तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता हे सगळं टाकून छान फोडणी देऊन द्यायची. अद्रक आणि लसूण पण टाकायचं, हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि बेसन लावलेलं जे मिश्रण आहे दह्याचं ते पण यामध्ये ओतून टाकायचं आणि त्यामध्ये पाणीसुद्धा टाकायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी जशी आपली कढी असते ना त्या पद्धतीनेच ठेवायची आहे आणि त्या कढीला छान अशी दमदमीत उकळ येऊ द्यायची आणि त्यानंतर ते जे आपण तुरीच्या दाण्याचे गोळे बनवलेले आहे ते त्यामध्ये सोडायचे आणि त्याला अजिबात हलवायचं नाही. जर तुम्ही हलवाल तर ते फुटणार. जोपर्यंत ते आपोआप वरती येत नाही, कारण जसजसे ते शिजत जातात ना ते आपोआप असे वरती येत जाते आणि त्याला 10-15 मिनटं शिजू द्यायचं आणि त्याचे वरती तरंगायला लागतात. त्यामुळे समजायचं की हे शिजलेले आहे. अशा पद्धतीने जबरदस्त ही रेसिपी आहे, हिवाळ्यात स्पेशल. छान आंबट, तिखट आणि मिरची आणि अद्रक लसणचा जो काही स्वाद येतो आहे ना याच्यामध्ये भयंकर भन्नाट असतो तो. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्हाला भातासोबत, भाकरीसोबत अतिशय चविष्ट वाटते किंवा ही तुम्ही नुसती जरी खाल्ली ना तरी पण तुम्हाला आवडेल. इतकी छान रेसिपी आहे. पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीसह. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.